गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. सो कसं आहे तुम्ही? तुमचं दिवस कसं गेला? तुमचं वीकेंड कसं होतं? येस. संडे तुम्ही लई पूर्ण दिवस मस्ती केला की नाही? येस. ओके. सो आजचं क्लास आम्ही स्टार्ट करूया बट विथ मोटिवेशनल कोट. ओके. सो मी माझं स्क्रीन दाखवते मन. आय होप सगळ्यांचा दिवस चांगला गेलंय. येस. ओके. सो आमचं मोटिवेशन कोट काय बोलतंय? Accept no one's definition of your life, define yourself. Accept no one's definition of your life, define yourself. So, can anybody tell me ह्याचा अर्थ काय आहे? मन कोण तर सांगता? Can you think something from it? तुम्हाला काय तर फील व्हायला? सो हे आमचं कोट काय सांगते म्हटलं तर आमचं लाईफ मध्ये आम्ही दुसरा कसं सांगते तसं जीवन पूर्ण जीवन पूर्ण जीवन मध्ये दुसरं काय सांगते ती अथवा वेगळं माणसं काय काय करते नाही ते बघून ते करायचं बद्दल तुम्हाला काय आवडते तुमचं गोल्स काय आहेत त्याच्याबद्दल तुम्ही लक्ष द्या. त्याच्याबद्दल तुम्ही वर्क करा सो दॅट तुम्ही ते एक दिवस अचीव करायला तुम्हाला हुआ मन. ओके. सो दुसरा लोक तुम्हाला सांगू बद्दल सांगते असं करा नाही तर तू तसं करावं की नाही असं व्हावं की नाही हे करा की ते करा. नो. तुम्हाला काय पाहिजे कोण चांगलं तुम्हाला ऍडवाइसेस देते ते घ्या. बट कोण जर तुम्हाला डिग्रेड करायला या फिर तुम्हाला डिमोटिवेट करायला ऍडवाइसेस दिलं तर प्लीज ते ऍडवाइस घेऊ नका आणि नेगेटिव्ह पण होऊ नका लाईफ मध्ये. कशाला म्हटलं तर तुमचा गोल अचीव करायला एव्हरी टाइम काय लागते टाइम लागते तुमचं हार्डवर्क लागते तुमची एफर्ट्स लागते. सो कंटिन्युअस एफर्ट्स तुम्ही घातलं तर एक ना एक दिवस तुम्ही लाईफ मध्ये सक्सेसफुल होता. येस और नो. सो तुमचं काय गोल आहे तुम्हाला काय करायचं आहे लाईफ मध्ये ते त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा बट नॉट ऑन व्हॉट अदर्स से. काय वेगळं माणसं तुम्हाला डिग्रेड करायला या फिर तुम्हाला डिमोटिवेट करायला काय तर सांगते म्हटलं तर ते डेफिनेशन तुमच्या लाईफ वरती घालू नका बिकॉज तुमच्या लाईफचं तुम्ही मालक आहे. तुम्ही सगळं काय करता तुम्ही हार्डवर्क केलं तर तुम्हाला काय मिळते त्याचा सक्सेस अनुभव करायला तुम्हाला ते अपॉर्च्युनिटी मिळते. ओके. सो येस आजचं मोटिवेशनल कोट आम्ही बघितलो. आमच्या क्लासकडे जाऊया. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय बघितलं होतो? आम्ही लाईट वरती सिम्युलेशन बघितलं होतं करेक्ट. आम्ही लाईट वरती सिम्युलेशन बघितलं होतं आणि एमसीक्यू सेशन पण केलतो करेक्ट. सो त्या टॉपिक वरतीच आम्ही आज वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीज बघू आपण लाईट टॉपिक वरती. सो एव्हरीवन एक्साइटेड? यू शुड बी. ओके. सो आता मी माझं स्क्रीन दाखवते मन. सो येस सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले. ओके. सो फर्स्ट हेडिंग काय आहे वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीजचं? हाऊ डज लाईट ट्रॅव्हल. ओके. सो स्टार्ट करूया. येस. सो हे काय आहे? व्हॉट इज दिस? बल्ब. बल्ब मध्ये हे येलो कलर काय आहे? हे लाईट आहे. येस. प्रकाश है. सो लाईटचा अर्थ काय है प्रकाशचा अर्थ काय है? Light is a form of energy or electromagnetic radiation which is visible to the human eye. सो लाईटचा अर्थ काय है लाईट म्हटलं तर काय लाईट एक एनर्जी है एक तरहचं एनर्जी या फिर एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन है. ते काय राहते ते लाईट आमचं सॉरी आमचं डोळ्याला दिसते दॅट इज विजिबल टू ह्युमन आय. आम्हाला बघायला होतंय आम्हाला दिसतंय ते लाईट कुठे आले लाईट कोणत्या सोर्स मध्ये आले मग. ओके. सो लाईट म्हटलं तर काय हे एक तरच एनर्जी और या फिर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे ते आमचं डोळ्याला दिसतंय. ओके. येस. ऑल राईट. सो आम्ही मिनिंग ऑफ लाईट बघितलो.
नेक्स्ट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हटलं तर काय? सो ह्याच्यावरतीच आम्ही सिम्युलेशन पण बघितलं होतं. इन्सिडेंट लाईट आणि रिफ्लेक्टेड लाईट वरती आम्ही सिम्युलेशन बघितलं होतं. करेक्ट. सो रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हटलं तर काय? रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये काय होतंय? सो रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज द बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट रेज when they strike a surface governed by the law of reflection. ओके. सो रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये काय होते? ते काय, सोर्स म्हटलं तर लाईट कुठापासून येते ने, फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल सोर्स राहू दे की नॅचरल सोर्स राहू दे. सो लाईट काय होते, एक पर्टिक्युलर सोर्स मध्येच येते. बल्ब, सन, येस, ट्यूबलाइट असला, टॉर्च असला सोर्स मध्येच येते. सो ते कवा ते लाईट रेज येते नाही ऑब्जेक्ट वरती पडल्यानंतर काय होते, ते बाउन्स बॅक होते. सो बाउन्स बॅक सरफेसला स्ट्राइक होऊन, सरफेसला हिट होऊन, या फिर ऑब्जेक्ट कोणचा वरती लाईट पडते ने ते ऑब्जेक्टला हिट होऊन लाईट रेज वापस बाउन्स होते. ओके. त्याला आम्ही रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणून सांगतो. सो लॉ ऑफ रिफ्लेक्शन पण आहे. हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट लॉ ऑफ रिफ्लेक्शनचं रूलच फॉलो करते. ओके. लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय म्हणून सांगते? द अँगल ऑफ इन्सिडेन्स इक्वल्स द अँगल ऑफ रिफ्लेक्शन with both rays and the normal lying in the same plane. सो एका प्लेन मध्ये एका ऑब्जेक्ट वरती या फिर एका सरफेस वरती नॉर्मल आणि बोथ रेज म्हटलं तर इन्सिडेंटल रे आणि रिफ्लेक्टेड रे दोघं एकमेकांना सेम प्लेन वरती राहिलं तर काय होते, अँगल ऑफ इन्सिडेन्स काय ऑप्टेन होते ने, लाईट रेज ऑब्जेक्ट वरती हिट होऊन कवा बाउन्स बॅक होते ने, तेव्हा अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन मध्ये दो अँगल फॉर्म होते. ते दोन्ही एकमेकांना बरोबर राहते. कवा बरोबर राहते ती? तेव्हा दोन्ही रेज, इन्सिडेंट लाईटचं रे आणि रिफ्लेक्टेड लाईटचं रे काय राहते ने, आणि त्याच्या संग नॉर्मल, तिघ पण एका प्लेन मध्ये सेम प्लेन वरती राहा. ओके. सो ह्याचा पिक्चर पण तुम्हाला मी दाखवते मग. ओके. सो कॅन यू सी दिस? इथं बघा, इन्सिडेंट रे इथं काय होलंय, बाउन्स बॅक होले लाईट रे. हे काय तुम्हाला येल्लो लाईन दिसाले नाही काय है हे? लाईट रे काय होले, हिट होऊन काय होले, हे बाउन्स बॅक होले. सो अँगल ऑफ इन्सिडेन्स इथे आहे बघा, अँगल ऑफ इन्सिडेन्स. आणि हे तुम्ही काय बघाला ना, ह्याला आम्ही नॉर्मल म्हणून सांगतो. ओके. ह्याला आम्ही नॉर्मल म्हणून सांगतो. सो लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगते? द अँगल ऑफ इन्सिडेन्स इक्वल्स द अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणून. ओके. अँगल ऑफ इन्सिडेन्स हे अँगल काय होते, अँगल ऑफ रिफ्लेक्शनला इक्वल राहते ते. ओके. अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन दोघी काय होते, इक्वल राहते. ती कवा इक्वल राहते? दोघी रेज, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल, तिघ पण काय राहो, सेम प्लेन वरतीच राहो. सो कॅन यू सी, तिघ एकमेकांना सेम लाईन मध्ये सेम प्लेन वरतीच आहे. यस ऑर नो? कॅन यू सी दिस? सो इन्सिडेंट रे सॉरी, अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टेड सॉरी रिफ्लेक्टेड अँगल दोघी काय आहे, एकामेकांना काय राहते, ती इक्वल राहते ती. ओके. अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय राहते ने, अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन दोघी काय राहते, ती इक्वल राहते ती. ओके. येस. सो देर आर टू मेन टाइप्स. रिफ्लेक्शन मध्ये दोन तरहची रिफ्लेक्शन्स आहे. एक है स्पेक्युलर रिफ्लेक्शन मन. काय है? स्पेक्युलर रिफ्लेक्शन. सो हे स्पेक्युलर रिफ्लेक्शन कुठं येते या फिर कुठं आम्हाला बघायला दिसते? सो हे राहते स्मूथ सरफेसेसवर. स्मूथ सरफेसेस लाईक मिरर्स क्रिएटिंग क्लिअर इमेजेस. सो ह्या स्पेक्युलर रिफ्लेक्शन कुठं येते? आम्ही मिरर मध्ये आमचं इमेजेस बघतो, है की नाही? आमचंच छवी बघतो आम्ही मिरर मध्ये, आहे की नाही? सो तसल्या स्मूथ सरफेस वरती काय रिफ्लेक्ट होला तर लाईट, त्याला आम्ही स्पेक्युलर रिफ्लेक्शन म्हणून सांगतो. दुसरा है डिफ्यूज रिफ्लेक्शन.
डिफ्यूज रिफ्लेक्शन म्हटलं तर काय? हे रफ स्पेसेस, सॉरी, रफ सरफेसेस like paper scattering light in many directions. So usually diffuse reflection मध्ये काय होते, हे लाईट रफ सरफेसेस पेपर, आम्ही काय सांगालो त्याच्यावरती पडलं तर पेपर सारखं काय रफ सरफेसेस राहते, त्याच्यावरती पडलं तर पडून बाउन्स बॅक होलं तर काय होते, लाईट लई जास्त डायरेक्शन्स मध्ये स्कॅटर होते, म्हटलं तर स्प्रेड होऊन होते. सो त्याला आम्ही डिफ्यूज रिफ्लेक्शन म्हणून सांगतो. सो दोन तऱ्हेची रिफ्लेक्शन आहे, एक है स्पेक्युलर रिफ्लेक्शन, दुसरं है डिफ्यूज रिफ्लेक्शन. ओके, नेक्स्ट incident light म्हटलं तर काय? So incident light is the light ray, beam or wave that strikes a surface, object or interface, marking the initial interaction before refraction or absorption occurs. So incident light म्हटलं तर काय? हे एक लाइट रे है या फिर लाईटचं वेव या फिर बीम ऑफ लाईट आम्ही काय सांगतो, ते काय प्रकाश येते नाही, ते काय होते, ऑब्जेक्ट या फिर सरफेसला स्ट्राइक होते, हिट करते. ओके, सो हे फर्स्ट इंटरॅक्शन होते ऑब्जेक्ट आणि लाईट मध्ये. काय होते, फर्स्ट इंटरॅक्शन. आम्ही असं लाईट, फॉर एक्झाम्पल टॉर्च आहे माझ्या हातात, तर मी टॉर्चचं लाईट ऑन केलं तर ते स्ट्रेट जाते, है की नाही? लाईटचे रेज स्ट्रेट जाऊन समोर कोणचं ऑब्जेक्ट राहते त्याला हिट होते, सरफेस राहू दे की ऑब्जेक्ट, त्याला हिट होते. सो फर्स्ट इंटरॅक्शन लाईट आणि ऑब्जेक्ट या फिर सरफेस मध्ये काय होतंय नाही, त्याला आम्ही इन्सिडेंट लाईट म्हणून सांग. ओके, हे झाल्यानंतरच रिफ्लेक्शन तर होते, नाही तर रिफ्रॅक्शन होते, नाही तर एब्झॉर्प्शन होते. ओके, येस, इट इज द इनकमिंग लाईट दॅट फॉल्स ऑन अ मटेरियल. सो हे इनकमिंग लाईट आहे, ते काय लाईट मटेरियल वर ते पडते नाही, त्याला आम्ही इन्सिडेंट लाईट रे म्हणून सांगतो. ओके, येस. Next, the angle formed between the incident ray and the normal is called as angle of incidence. So आम्ही बघितलं angle of incidence कुठं राहते, इन्सिडेंट रे आणि नॉर्मल मध्ये काय ते अँगल फॉर्मेशन होते ना, त्याला आम्ही अँगल ऑफ इन्सिडेन्स पण सांगतो. ओके, सो नॉर्मल म्हटलं तर काय, हे एक इमॅजिनरी परपेंडिक्युलर लाईन राहते सरफेसला या फिर हे पॉइंट ऑफ इम्पॅक्ट पण मन सांगतो मी. सो ह्या पॉइंट ऑफ इम्पॅक्ट मध्ये, एक मिनिट मला मी दाखवते, 1 मिनिट. येस, सो हिथं नॉर्मल आहे. सो ह्या पॉइंट मध्येच काय हुआले, इन्सिडेंट रे ऑब्जेक्ट या फिर प्लेन सरफेसला हिट करून बाउन्स बॅक कराले हे. येस, सो हे पॉइंट ऑफ इम्पॅक्ट म्हणून सांगतो मी. सो ह्या ह्या पॉइंटला आम्ही एक परपेंडिक्युलर लाईन कन्स्ट्रक्ट करतो. लाईन हे काय होते, ह्याला प्लेन सरफेसला सरफेस या फिर ऑब्जेक्टला काय करते ते पॉइंट ऑफ इम्पॅक्ट म्हण सांगतो मी त्याला. ओके, सो इन्सिडेंट रे आणि नॉर्मल मध्ये काय अँगल फॉर्मेशन होते ने, त्याला आम्ही अँगल ऑफ इन्सिडेंस म्हणून सांगतो. ओके, येस. सो कॅन यू सी दिस? इथे आहे बघा, अँगल ऑफ इन्सिडेंस आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे एक इमॅजिनरी परपेंडिक्युलर लाईन राहते. तो हे पॉइंट ऑफ इम्पॅक्ट पण कशासाठी सांगतो, बिकॉज ऍट दिस पॉइंट ओनली काय होते, लाईट रे बाउन्स बॅक होते. So angle of incident is always equal to angle of reflection. Yes. Next, light does not travel in. So light कुठं travel नाही होते, light ची rays कुठं travel नाही होते. So light ची rays काय राहते, opaque materials मध्ये नाही travel करते, opaque objects मध्ये. For example, wall, book, table, हे सगळी कसं आहे, ऑब्जेक्ट कसली आहे म्हटलं तर ह्याला आम्ही ओपेक ऑब्जेक्ट्स म्हणून सांगतो. सो हे सगळं काय करून सोडते, पूर्ण ते लाईट रेस काय राहते ने पूर्ण एब्झॉर्ब करून सोडते आणि ऑब्जेक्ट मधीनं पास व्हायला, लाईट रेजला ऑब्जेक्ट मधीनं पास व्हायला अलाव बिलकुल भी नाही करते. ओके, येस. फर्स्ट वन इज ओपेक मटेरियल्स. दुसरं है टोटल एब्झॉर्प्शन म्हणून सांगतो मी. टोटल एब्झॉर्प्शन म्हटलं तर काय, सो आता लई डस्ट राहिला तर या फिर गॅस सोडलं तर
ओके. हे सगळ्या सिच्युएशन मध्ये लई जास्त गॅस या फिर डस्ट आला तर पण आम्हाला लाईट नाही दिसते, बिकॉज हे मटेरियल्स, डेन्स मटेरियल्स, हेवी मटेरियल्स काय करून सोडते ती, लाईटला ऍब्सॉर्ब करून सोडते ती आणि ट्रॅव्हल करायला अलाउ नाही करते. ओके. नेक्स्ट. सो कॅन यू सी दिस थ्री, ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट, ओपेक. सो इथं तुम्ही बघितलं तर ओपेक ऑब्जेक्ट्स मध्ये बघा, हे ऑब्जेक्ट आहे, ह्याच्यामध्ये लाईट रेस बिलकुल भी पास नाही व्हायला. फॉर एक्झाम्पल तुमच्या बॅकपॅक्स या फिर बॅग्स काय राहते ते, त्याच्यावरती तुम्ही लाईट सोडा, लाईटची रेस बिलकुल भी पास नाही व्हायला, हिथंच स्ट्रक होऊन सोडते. नेक्स्ट, ट्रान्सलुसंट. फॉर एक्झाम्पल सनग्लासेस, तुम्ही काय चष्मा घालून घेता, त्याच्यामध्येच लाईट थोडा पास होते, थोडा नाही पास होते, त्याच्यासाठी आम्ही त्याला ट्रान्सलुसंट म्हणून सांगतो. कॅन यू सी दिस, बाहेर गेलेत, पास होलेत. सो हे ऑब्जेक्ट मध्येच रेस पूर्ण पास नाही होलेत. ट्रान्सपरंट, फॉर एक्झाम्पल विंडोचा ग्लास काय राहते, ओके, सो ग्लास राहू दे, सो त्याच्यामध्ये काय होते, पूर्ण लाईट पास होते. कॅन यू सी, लाईटची रेस पूर्ण असं पास होलेत बघा. ओके. येस. इथं पण बघा, सो पूर्ण लाईट असं पास व्हायला. ट्रान्सलुसंट मध्ये बघा, लाईट, थोडं लाईट पास होते, थोडं लाईट पास नाही होते, आणि कोणची रेस पास होऊन येते ते त्यांची डायरेक्शन्स बघा, पूर्ण वेगळ्या वेगळ्या डायरेक्शन्स मध्ये जायला ते. ओपेक ऑब्जेक्ट मध्ये तर लाईट पासच नाही होते. ओके. येस. सो ट्रान्सपरंट अलाव करते लाईटला ट्रॅव्हल करायला. ही ट्रान्सपरंट मटेरियल्स मध्ये आम्हाला क्लिअरली दिसते समोर काय चाललंय, त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच बघायला पण आम्हाला होते. ट्रान्सलुसंट म्हटलं तर थोडंच लाईट पास होते, पूर्ण लाईट पास नाही होते. सो पूर्ण कम्प्लिटली आम्हाला ते ट्रान्सलुसंट मटेरियल्स मध्येच बघायला नाही येते. सो ओपेक मध्ये तर लाईट पण पास नाही होते, आणि ओपेक मटेरियल्स ठेवून घेऊन आम्ही समोर काय तर बघताय म्हटलं तर पण नाही होत. ओके. आता आम्ही लुमिनस ऑब्जेक्ट वरती कॉन्सन्ट्रेट करू ना. सो लुमिनस ऑब्जेक्ट म्हटलं तर काय, हे लुमिनस ऑब्जेक्ट कसं राहते ती. सो लुमिनस ऑब्जेक्ट म्हटलं तर ह्या ऑब्जेक्ट ची स्वतःच लाईट राहते, ह्या ऑब्जेक्टचं स्वतःच लाईट राहते, आणि हे दुसरा सोर्स वरती पर बिलकुल भी डिपेंड नहीं रहते, रिफ्लेक्ट, लाइट रिफ्लेक्ट करायला, या फिर दुसरा लाईट घेऊन आमचं लाईट प्रोड्यूस करायला, बिलकुल बी वेगळ्या सोर्स वरती त्यांनी डिपेंडच नाही राहते. या ऑब्जेक्टचं स्वतःच लाईट राहते, ते स्वतःच लाईटच घेऊन त्यांनी रिफ्लेक्टेड लाईट पण काय करते ते प्रोड्यूस करते. ओके. सो एक्झाम्पल्स कोणची है, सन, स्टार्स, इलेक्ट्रिक बल्ब्स, फायर, फायरफ्लाईज, हे सगळी काय है, लुमिनस ऑब्जेक्टची एक्झाम्पल है. ओके. येस. नेक्स्ट, नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स. नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स म्हटलं तर काय, या ऑब्जेक्ट्स स्वतःच लाईट या फिर एनर्जी नाही राहते, ते वेगळ्या सोर्स वरती, वेगळा सोर्स म्हटलं तर लुमिनस ऑब्जेक्ट्स वरती डिपेंड राहते ती, सो दॅट त्याचं लाईट घेऊन ह्यानी रिफ्लेक्टेड लाईट प्रोड्यूस करायला होतंय. ओके. सो नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स म्हणजे कोणची कोणची येते ती, मून येते, प्लॅनेट्स येते, ट्रीज, फर्निचर, ह्यांचं बिलकुल बी स्वतःच लाईट नाही राहते, हे वेगळ्या वेगळ्या लुमिनस सोर्सेस वरती काय लुमिनस ऑब्जेक्ट्स राहते ते त्याच्यावरती डिपेंड राहते. सो त्यांच्याकडनं थोडं लाईट ऍब्झॉर्ब करून घेते ती, आणि त्यांनी रिफ्लेक्ट करायला हेल्प करते. ओके. येस. सो लुमिनस ऑब्जेक्ट म्हटलं तर काय, ह्या ऑब्जेक्टचं स्वतःच लाईट राहते, दॅट गिव्स आउट लाईट, हेच स्वतः सगळ्यांना लाईट प्रोड्यूस पण करते. फॉर एक्झाम्पल सन, कॅन्डल, लॅम्प, टॉर्च, दिया, फायरफ्लाईज, लॅन्टन. नॉन लुमिनस म्हटलं तर ह्याच स्वतःच लाईट पण नाही राहते, आणि दुसऱ्यांना लाईट पण नाही देते. फॉर एक्झाम्पल पेपर, टेबल, काइट, बेल, बेड, क्लॉक, आणि बिल्डिंग्स. ओके. सो आय होप सगळ्यांना हे लाईट कसं फॉर्म होते, कसं ट्रॅव्हल करते मन समजले मन म्हणून घेतो. ओके. येस. आता दुसऱ्या टॉपिक कडे जाऊया. एक मिनिट, जस्ट अ मुमेंट. 1 मिनिट.
मी आता माझं स्क्रीन शेअर करते म्हणा. ओके. सो सगळ्यांना माझं स्क्रीन दिसालंय. कॅन एव्हरीबडी सी इट? ओके. सो आता आम्ही कोणत्या ऑब्जेक्ट्स मध्ये लाईट ट्रॅव्हल करते, कोणत्या ऑब्जेक्ट्स मध्ये लाईट ट्रॅव्हल नाही करते. येस, वी विल टॉक अबाउट इट. सो तीन आहे: ट्रान्सलुसंट, ओपेक आणि ट्रान्सपरंट. ओके. सो आता मला सांगा कोणची ऑब्जेक्ट्स मध्ये लाईट पास होते, कोणची ऑब्जेक्ट्स मध्ये लाईट पास नाही होते. ओके, टेल मी. सो लाईट कॅन पास थ्रू इट, लाईट पूर्ण पास होते. सो हे एक्झाम्पल काय आहे? विंडोची एक्झाम्पल आहे. तो ह्याच्यामध्ये काय येते? येस, ट्रान्सपरंट. नो लाईट कॅन पास थ्रू इट. सो इथं बुकचं एक्झाम्पल दिलेत. ह्याच्यामध्ये बिलकुल बी लाईट पासच नाही होते, ट्रॅव्हल नाही होते. ह्याला आम्ही येस ओपेक म्हणून सांगतो. नेक्स्ट, सम लाईट कॅन पास थ्रू इट. थोडंच लाईट पास होते. कॅन यू सी इथं पत्त्यामध्येच थोडं लाईट आलंय बघा. ह्याला आम्ही ट्रान्सलुसंट. ओके. सो चेक करूया तुमची आन्सर्स. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके. ऑल राईट. येस. सो आय होप सगळ्यांना समजलं हे. ओके. ओके. 1 मिनिट. सो आता 1 मिनिट हा. येस. सो आता मी माझं स्क्रीन दाखवते तुम्हाला. दुसऱ्या टॉपिक वरती जाऊ आपण. कॅन एव्हरीबडी सी माय स्क्रीन? सो ह्या इथं काय आहे? नॅचरल आणि आर्टिफिशियल. सो कोणची कोणची लाईटची सोर्सेस नॅचरली ऑप्टेन होते, ती कोणची कोणची? आर्टिफिशियल म्हटलं तर मॅन मेड क्रिएटेड सोर्सेस आहे लाईटचे. ओके. नॅचरल म्हटलं तर हे नॅचरलीच उत्पन्न होते नेचर मध्ये. ते पहिल्यापासून आहे. मॅन या फिर माणसं त्यांनी ते क्रिएट नाही केलेत. ओके. सो फर्स्ट वन इज फायर फ्लाय. सो फायर फ्लाय एक ऑर्गॅनिझम आहे, त्याचं लाईट नॅचरल. ओके. कॅन्डल. कॅन्डल काय आहे? नॅचरल आहे की आर्टिफिशियल? सांगा मला पटकन. आर्टिफिशियल. ओके. नेक्स्ट, स्टार्स. स्टार्स मध्येच काय लाईट एमिट होते? हे एक लुमिनस ऑब्जेक्ट आहे की नाही? येस इट इज. ओके. नॅचरल. नंतर फायरवर्क्स. फायरवर्क्स आर्टिफिशियल. ओके. टेलिव्हिजन. टीव्ही मध्येच काय लाईट येते? आर्टिफिशियल. ओके. नेक्स्ट, लॅम्प. तुम्ही काय लॅम्प लावता? बेड साइड युजली ठेवता या फिर कुठं बी हॉल मध्ये, सो त्याच्यामध्येच लाईट आर्टिफिशियल. ओके. फोन मध्येच लाईट. ओके, आर्टिफिशियल. नेक्स्ट, सन. नॅचरल. ओके. रेनबो. रेनबो मध्येच काय लाईट येते? नॅचरल. ओके. नेक्स्ट, फ्लॅश लाईट. टॉर्च लाईट आर्टिफिशियल. ओके. वोल्कॅनो मध्येच लाईट नॅचरल. ओके. फायर नॅचरल. ओके. हेडलाइट्स आर्टिफिशियल. ओके. लाइटनिंग. लाइटनिंग म्हटलं तर हे पाऊस यायच्या टायमाला पूर्ण असं गुडगुड होतंय नाही, त्याच्यामध्ये असं मिंच येते काय नाही, त्याला आम्ही लाइटनिंग म्हणतो. सो ते पण नॅचरल. ओके. लाईट हाऊस वरती लाईट राहते की, मोठी मोठी लाईट हाऊसेस राहते समुद्रामध्ये. त्याच्यामध्ये असं पूर्ण असं समुद्र बघायला लाईट घालतात की, मोठं लाईट राहते ते आर्टिफिशियल. ओके. आणि नॉर्दर्न लाईट्स. दिस इज अ व्हेरी फेमस प्लेस. नॉर्दर्न लाईट्स, ग्रीन कलरचं लाईट्स आम्हाला दिसते. नॅचरल. ओके. सो चेक करू आता तुमची आन्सर्स करेक्ट आहे काय मन. सो लेट्स चेक. येस, व्हेरी गुड. सगळी आन्सर्स करेक्ट आहेत. व्हेरी व्हेरी नाईस. येस. सो आज आम्ही लाईटचं कॉन्सेप्ट बघितलो, कसं लाईट ट्रॅव्हल करते मन, कोणची कोणची ऑब्जेक्ट्स मध्ये लाईट ट्रॅव्हल करते मन बघितलो, आणि लाईटची सोर्सेस काय आहे पण बघितलो.
सो नेक्स्ट क्लासमध्ये ह्याच्या पुढच्या टॉपिक्स वरती डिस्कशन कंटिन्यू करावं आपण. सो आजचा क्लास मी इथंच संपवते. नेक्स्ट क्लासमध्ये आणि आम्ही भेटू आणि डिस्कशन आमचं कंटिन्यू करू आपण. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती. थँक यू सर.